गण मन अधिनायक जय हे भारत. राष्ट्रगीत चाललंय आणि मला माहित नव्हतं ब्लॅक फडकलेला पण आणि मी त्याची वाट पाहत होतो केव्हाच. असा भाऊ येतो ब्लॉग काढायचा आणि त्याला कधी हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे. तर आमच्या कॉलेजमध्ये 26 जानेवारीचा काय प्रोग्राम असतो आणि कशी धम्माल मस्ती असते आणि काय काय प्रोग्राम असतात हे तुम्हाला मी दाखवतो. आता सकाळचे 6 वाजलेले म्हणजे 5लाच उठलो होतो, 6पर्यंत आवरलं. आता आपली ही गाडी काढू आणि डायरेक्ट मी आणि गोल्या डायरेक्ट कॉलेजला तुम्हाला भेटतो. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये काय काय प्रोग्राम असतात आणि दरवर्षीप्रमाणे जसे मी दरवर्षी ब्लॉग बनवतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्याचप्रमाणे ह्या वर्षीचा आमचा प्रोग्राम कसा असतो हे तुम्हाला दाखवतो. आणि ह्या वर्षी माझं लास्ट इयर आहे, थोडं वाईट वाटतंय लास्ट इयर आहे त्यामुळं, कारण याच्यानंतर हे बघायला म्हणजे जगायला नाही भेटणार त्यामुळं. तर आता मी इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन भेटतो. 6:30 झालेले भैया, किती गर्दी पाहिजे ना, कोणीच नाही आले अजून, आम्ही चालू आहे. अजून पब्लिक यायची बाकी आहे, 7-7:30 वाजेपर्यंत येईन सगळे. आमचे स्पोर्ट्स पण चालू होते हे वाले की. अरे 15 ऑगस्टले पुरं पाण्याने भरलं माहिती आहे का, पुरे हाल झाले. अरे बाप, नाली पण बुजून टाकली तर नाली पा पुरे बुजून टाकली यांनी. गुड मॉर्निंग पवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आलो नाही केलं पवन, तू मी आलो केलं ना असं ब्लॉग चालू. अरे ते मस्त माणसाचं भावत होता. सॉरी दादा, थांब ना थोडं. मागच्या ब्लॉगची अजून वाट बघतोय मी. काय म्हणते नाही, ब्लॉग एडिट झालाय, नेट नव्हतं काल दिवसभर आमच्या फोन मध्ये त्याच्यामुळे समजू शकतो भावी. पण ब्लॉग, अरे बाप, क्रेझी ब्लॉग झालाय, क्रेझी. पवन दशरथ वाजून टाकणार पूर्ण मार्केट एकदा तरी. वाघ ड्रेसिंग मारून आल्या. हाच भाऊ आहे मला रात्री फोन केला त्याने. हाच भाऊ आहे मला रात्री फोन केला मला. काकाची पॅन्ट घातली का? मस्त गर्दी झाली. आता थोड्या वेळातच प्रोग्राम चालू होईल. बाबा सगळे बॅगी घेऊन घालले, पण सगळे बॅगी चेड्डा घेऊन घालले. हा, मी कॉपी करायला खास मी साधी पॅन्ट घाला. काकाचा टी शर्ट, काकाची पॅन्ट, आजोबाचे बुट टाकले होते रे, कपडे धुवायला टाकले होते का? अरे सारखी 4 बस तरी जाते पॅन्टी शी. अरे हाय रोशनी ब्लॉगर. ए रोशनी ब्लॉगर. अरे कॅमेरा ओपन. आमचा कॅमेरा 24 तास ओपन असतो. माझे सगळे घडी हा, अरे बाप. कोण आहे? मित्रांनो, आता 26 जानेवारी चालू होती. 26 जानेवारी चालू होती मित्रांनो आमच्या कॉलेजमध्ये. 26 जानेवारी चालती का? चालती का जोक मारायला पाहिला. 26 जानेवारी चालती का? राष्ट्रगीत काय नाद सिंह गुजरात मराठा गे तब तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे. अब्दुल कलाम राहिले नाही, भगत सिंग राहिले नाही, सुखदेव राहिले नाही. आता माझी इथे बरोबर नसती भाई. काय होणार देशाचं? काय आम्ही आहे ना, आम्ही काय म्हातारी चालू का? हे बघा, झेंडावंदन झालं आणि हा म्हणतोय मला झेंडावंदन कधी होणार, मला ब्लॉग बनवायचा. ब्लॉगर आहे. स्क्रिप्टेड माणूस होईल.
Scripted नाहीये ना. स्क्रिप्टेडच आहे तू. नाही भाषण मस्त केला तू. गुतत तिथं मी मनात तिथं स्टेजवर मनात व्यक्त केलं होतं. अच्छा, तेच ते. का नव्हतं आलं खरं शाळेला? मी काम चालू आहे भावा माझं. हा, सरांनी ना फोन केला होता की पवन, हा ना, कोणाच तरी फोनवर मला फोन केला आणि नितीन सरांकडे फोन. अरे बाप, हा ना, पागल आहे का मी? सर म्हणे त्याला पाठवली नंबर आहे तो उचलत नाही. मी काय म्हणे अहो सांगता म्हणे की का उचलत नाही काय म्हणे रिंगटोन कशी लावली म्हणजे direct असं. पवन इकडे वा. मी रेड फ्लॅग नाही, मी ग्रीन फ्लॅग नाही भावा. मी झेंडा दांडू आहे. किती हसत पाहिलं बिना पानसट जो करते. पण पवन दादा आयुष्य लाईफ इज नॉट लाईक अ जालना रोड ब्रो. लाईफ सरळ नाही भाऊ. लाईफ अशी वाडी, पंढरपूर, वाळूज. हे आमचं प्राचार्याचं वाक्य आहे, त्याने ते चोरले. ऐका ना तू खूप सुंदर दिसतात. मला वाटलं होतं की तू येशील म्हणून. भाई मी खूप सुंदर दिसतो. दादा आमचा भाऊ सुंदरच दिसतो. म्हणजे दादा दोन माझा भाऊ चुकवू माझा शकतात. जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. आम्ही माझा भाऊ माझा भाऊ नवीन आते. डायलॉग आणि माझा छोटा भाऊ मला पूर्ण पाठ लोक म्हणतात तुझ्या भावाची लय किव आहे. लोक म्हणतात तुझ्या भावाची लय किव आहे, पण त्यांना कोण सांगणार माझा भाऊ मला जीव आहे. हा मेरी जान. राष्ट्रगीत झालंय आणि मला माहित नव्हतं ब्लॅक फडकलेला पण आणि मी त्याची वाट पाहत होतो केव्हाची. असा भाऊ येतो ब्लॉग काढायचा आणि त्याला पण कधी झालं राष्ट्रगीत बोलला, जाऊन द्या मित्रांनो. महाराष्ट्रगीत बोलला. तेव्हा झालं चालू. आता आमचं कॉलेजचं 26 जानेवारी संपलेलं आहे आणि आता आमचं पथनाट्य आहे तापड्या मंदिरला आणि सगळेजण रेडी झालेले. तुला कपडे नाही घालायचे का बरं? मी आहे बादशाह. सॉरी देव. आणि मी आहे त्याची पार्टी. अरे ते शर्ट खूप मिळाले, बेकार मिळाले. चला चला चला. आपलं पथनाट्य कुठे आहे? तापडिया मंदिर. आणि आज पवन बऱ्याच दिवसानंतर उगवला भाई. हो, कारण माझे काम चालू होते त्यामुळं. पण आता मला वाटतं गॅदरिंग चालू होती, सो हा. रेग्युलर येईल असं मला वाटतं. यस, पण आमचं म्हणजे आमचं नाही, मिल फेस्टिवल चालू होते त्यामुळे पवन त्यामुळे यावंच लागणार भावा. काही एक सॅक्रिफाईस करायचंय. सो मी गॅदरिंग सॅक्रिफाईस करतोय 2 दिवस. बाकीचे उर्वरित 2 दिवस मी पूर्ण कॉलेजसाठी दिलं भाई. आणि मी माझं पूर्ण शूट सॅक्रिफाईस केलंय कारण गॅदरिंग मध्ये माझी हवा होती हे मला माहिती. आणि यावेळेस मी पण हवा करणार भावा. बोल ना बाळ. ते बोलती भावा. पार्टीला हिला हिला हिचा ऐकर भावा. हा, बोला की ताई, बोला बोला की की. बाई 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 नाही पार्टी बोल. तुम्ही ड्रेस काऊन नाही घातला? बाई कसं काय आहे? आपल्याला करायचं ना पथनाट्य. हा तापडियामध्ये हा ना तर काय. आणि लोक कसं मग या ड्रेसवर ओळखत नाहीत ना. ते तर आहे. मी ट्रिपी माणूस एक नंबर. पार्टीत कसं मी कोणता जरी ड्रेस घातला तरी मी सुंदर दिसतो. काय मी समाज कार्य करणार होता पाटीलचं नावच काफी आहे. याच्यात संविधान पडले भाव रस्त्यावर आणि लोकांना काही काळजी नाही. हो ना हो ना हो ना. वाईट दयनीय अवस्था आहे. आपल्या खूप वाईट दयनीय अवस्था आहे. असा चेहरा हे का भरते आज आंघोळीला केलं जातं. पण मला एक प्रश्न आहे, दर रविवारी ते कपडे धुवायचा स्नॅप टाकणं गरजेचं आहे का? आणि मग फेकणं मग गरजेचं आहे हा? पर्सनल ऑडियन्स. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पर्सनल पर्सनल म्हणतोय कपडे धुवायला. अरे मोठे कपडे घ्यायचे घालतो मोबाईल मोबाईल कोणी हातातून ओढून नाही नका ब्लॉग रिकामे काम व्हायचं. नाही नाही आपला फोन नाही ना कोणी. सकाळी भाऊच्याशी फाटली होती सकाळी. कोण? अरे मी मोबाईलवर बोलत येत होतो फोनवर. हे आलं माझा मोबाईल घेऊन पुढं. येऊ का? हा हिसकून मी समोर पण गाडीवर. भाऊ असं मला गेला मोबाईल माझा. मग आलं नंतर थांबला म्हणून मी गेलो घेतला मोबाईल याच्याकडनं. हे चनगंदली गाणं खाली एकाच्या. अरे बा पाना खाली तुझा गप्पा आणते. आपण याचं मंदिर म्हणता हा आम्ही गणपतीच्या मंदिरात आलो आता खडकेश्वरला. आता इथं बघू इथं काय फायनल होतं काय नाही. हक्क आणि अधिकार देऊनी कर्तव्य
सौम्याची जाणीव देते संविधान माझे आणि माझे संविधान यांच्याप्रती हे माझे जीवन समर्पित आहे. जय नाही भावा नाही, त्या दिवशी मला राग आला भावाचा. का बरं रे? जिथं जिथं कुणी नाही तिथं लागला सिरियस करा. खरंच ओव्हर ऍक्टर भाव, ओव्हर ऍक्टर भाव. शांत बसायला लावते याला तू देवाची पदवी गेली ना त्याच्यामुळे सिनियर आहे काय, सिनियर आहे म्हणून तर शांत आहे. पण हुशार हा लोक पागल झाले मला पाहून. हा ना, एवढं भारी आहे म्हणे यार, हे असं कसं करू शकतं. माझ्याकडे पण पाहत भावा. काही नाही, सब मोहमाया. त्यांना वाटलं, त्यांना तुम्ही सांगू का, त्यांना माझ्याकडे पण काय वाटलं सेम कपडे घातले, तुम्ही ओळखून आले, आम्ही दोघं जण. हा छपरी आहे भाऊ. पण तसं हा ना? त्यांना कळलं मी काय टॅलेंटेड आहे. लोक काय फॅन आहे माझे यार, असं करू लागले भाऊ मला. मी कपडे बदलले होते ना त्याच्यामुळे जास्त दिसून नाही आला आज. अरे ब्रो काही नाही. मैं दिखता हूँ हर जगह. ट्रिप बाय ट्रिप भारी झालं भावा, पब्लिक होते आज. ऑडियन्स असला ना करू वाटतं जीव थोडं. ऑडियन्स नसेल ना तर माझं काय, जितकी ऑडियन्स तितकी आणि मजा मी मी करतो. असल्यावर तर जास्त मजा येते कधी पण. हा भाई ट्रिप बाय ट्रिप. मी आहेच तेवढं भारी, मी असल्यावर मजा येते. आमचं 26 जानेवारी पण संपलं आणि पथनाट्य पण संपलं. आता आम्ही सगळेजण घरी चाललोय. फोटोशूट तर असलं केलं ना ते भावानं. क्रेझी आता पोस्ट होणार फोटो. लवकरच. कोण झाल्यावर बघा द बादशाह. द किंग द प्लेस. मित्रांनो भेटूया नवीन नवीन ब्लॉग मध्ये. Yes. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.